श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. खरंच अभ्यासामुळे आनंद वाढतो, भूषण प्राप्त होते आणि कार्यक्षमतामध्ये वाढ होते. जर आपण पाहायला गेलो, समर्थ म्हणाले, आनंद कशामध्ये आहे? विद्यार्थ्यासी मिळे विद्या, धनार्थ्यासी मिळे धन, पुत्रार्थ्यासी मिळे पुत्र आणि मोक्षार्थ्याला मिळे गती. मग आता विद्यार्थी जर आपण पाहायला गेलो, आपण सुद्धा एक विद्यार्थी आहोतच. शिकत आहोत म्हणजे विद्यार्थी आहोत ना? नक्कीच. लहानपणापासून आत्तापर्यंत आपण शिकत आलो. अभ्यासामुळे आनंद मिळतो का हो? नक्कीच ना. कारण जर बघा, ज्याप्रमाणे आपण अभ्यासाला बसलेलो आहोत आणि कोणीतरी आपल्याला खेळायला बोलवते, आपण काय करतो? हातातलं पुस्तक ठेवतो आणि तसंच बॅट बॉल खेळायला जात असतो. किंवा आपली मैत्रीण बोलवत असेल, तिच्या घरी आपण जातो, तिथे आपण खेळत असतो. मग आता अभ्यासामुळे खरंच आनंद वाढतो का? तर नक्कीच. ज्यामुळे बघा, प्रत्यक्षात जो शिक्षणाचं महत्त्व सांगत असतो, याचा अर्थ अभ्यास आपल्याला ज्ञान, समाधान आणि कौशल्य देत असतो. अभ्यास म्हणजेच काय? लोकांना दाखवण्यासाठी आपण हातामध्ये पुस्तक घेणं म्हणजे अभ्यास नाहीये, शिक्षण नाहीये. ज्या पद्धतीने आपण अभ्यास करत आहोत, त्यावेळी आपली खरी परीक्षा ही आपली बघा प्रत्यक्षपणे आयुष्यात पाहायला मिळत असते. आपण काय विचार करतो? आयुष्यात आनंदाचे दिवस आम्हाला प्राप्त हो, बरोबर आहे. प्रत्येकाच्या वाटेला सुखदुःख आहेतच. पण अभ्यासामुळे जर आनंद वाटत असेल ना, तर नक्कीच आपल्याला ज्ञान, समाधान आणि कौशल्य प्राप्त होईल आणि ज्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जर तुम्ही शालेय शिक्षण बघा, प्रत्यक्षात आपण शिकत असताना आपण अभ्यासच केला नाही, तर पास होऊ का? तुम्ही सर्व काम करत आहात, परंतु अभ्यासाकडे तुमचं दुर्लक्ष आहे. परंतु तुमचा बेसिक कमी आहे ना, बरोबर की नाही? मग लोक काय म्हणतील? अरे, तू फक्त 5वी पास आहेस. मग आपल्याला सर्व काही येतं, परंतु 10वी पर्यंत, 12वी पर्यंत ग्रॅज्युएट बघा, प्रत्येक पोस्ट शिक्षण का महत्त्वाचं आहे? समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. हा भाग या देहाचा चालू. परंतु आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रत्येकाला प्रत्येकाची परीक्षा देणं गरजेचं आहे. कारण आयुष्यात प्रत्येक वेळेला आपण परीक्षा देतच आलेलो आहोत. कुणीही आपल्या सोबत आलेलं नाही आहे. हां, शालेय जीवनात आपला मित्र, आपली मैत्रीण आपल्याला उत्तरं सांगायची. कुठे प्रश्न आला की बघा, टीचरांना जरी आपण थोडं सांगितलं, टीचर आपल्याला सांगायचे, सर आपल्याला सांगायचे, नाही समजलं तर प्रश्नाचा अर्थ. परंतु आयुष्यातली खरी परीक्षा, त्यामध्ये खरा आनंद जर उपभोगायचा असेल, तर कितीही जरी संकट आले तरी तुलाच प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग ज्यामुळे आत्मविश्वास आपला वाढत असतो, अधिक सक्षम आपण होत असतो आणि त्याप्रमाणे ज्ञान, समाधान कशामध्ये आहे? समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. आपण एकलव्य, बरोबर की नाही? एकलव्याची निष्ठा कशा प्रकारे, हे सुद्धा समर्थांनी मार्गदर्शन केलेलं आहे. ज्याप्रमाणे अभ्यास केल्याने आपलं मन ज्ञानाने भरतं. जसं आपण जेवण केल्याने काय होईल? तर संपूर्णपणे पोट भरेल की नाही? आपल्याला समाधान वाटेल. जर भूक लागलेली आहे, समोर दुकानं आहेत, टपरे आहेत, परंतु जर आपण खाल्लंच नाही, नुसतं बघितल्यावर आपलं
मन भरेल का हो? झोप लागेल का हो रात्रीची? नाही लागणार. कारण का? पोटामध्ये भूक आहे, ती भागवायची आहे. मग तसंच आहे, आपल्याला अभ्यास करायचा, आपल्याला पुस्तकं वाचायची आहेत. जर ती नुसती नवीन आणून करकरीत कपाटामध्ये ठेवली, काय ज्ञान प्राप्त केलं? त्या पुस्तकांचा आपण वापरच केला नाही तर समाधान प्राप्त होईल का हो? नुसती नवीन करकरीत आणून ठेवलीत, नाहीये. ती वाचली पाहिजे, त्याचा अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे. एखादी नवीन गोष्ट बघा, आपण जेव्हा खातो एखादी वस्तू, तेव्हा आपण कसं सांगतो, ही वस्तू आहे ना, खूप सुंदर आहे, खूप चविष्ट लागते, पुन्हा पुन्हा खावीसं वाटतं. मग तसंच आहे, कारण मानसिक समाधान आणि आनंद कशामध्ये आहे हे पाहणं गरजेचं आहे. आता भूषण प्राप्त होते म्हणजे काय? अभ्यास हे खरं आपलं दागिनं आहे. आता सोन्या चांदीचा भाव वाढलाय ना, परंतु तुमच्या बुद्धीला आणि व्यक्तिमत्वाला सौंदर्य देणारं प्रतीक म्हणजे काय? तर तुमचा आत्मविश्वास, जे कोणत्याही भौतिक दागिन्यांपेक्षा मौल्यवान आहे. अभ्यासातून मिळणारं ज्ञान आणि कौशल्य तुमच्या कामात उपयोगी पडत असतात आणि ज्यामुळे तुमची काम करण्याची क्षमता ही पूर्णपणे वाढत असते. यामुळे तुम्ही अधिक प्रभावी बनता. जर तुम्ही बघा दररोज वेळेवर काम करत असाल, प्रयत्न चालू ठेवले असाल, तर तुम्हाला कुठल्याही कामाची बघा गरज पडणार नाही किंवा बोजा तुमच्यावर पडणार नाही. कारण का? तुम्ही सातत्याने प्रयत्न करत आहात. जर तुम्ही आजचं काम उद्यावर ढकलत असाल किंवा बघा कुणावर तुम्ही अवलंबून राहत असाल, तर ज्या लोकांवर तुम्ही अवलंबून राहत आहात तीच जर व्यक्ती गैरहजर असेल, कुठल्याही अडचणीमध्ये असेल किंवा कुठल्या कारणामुळे जर ती तुम्हाला भेटली नाही किंवा त्यांनी तुमचं काम केलं नाही, बघा तुमचंच काम राहील की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, एकलव्याची कथा, एकलव्याची बघा निष्ठा काय आहे. द्रोणाचार्य शिष्याकडून शिक्षण घेण्यास नकार देतात, तेव्हा एकलव्य रात्रंदिवस धनुर्विद्येचा अभ्यास करत असतो. त्याच्या अभ्यासातील निष्ठा आणि कठोर परिश्रमामुळे तो महान धनुर्धर बनतो. विचार करा, हे खरं यशाचं प्रतीक आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच युद्धकला, राजकारण, लोककल्याण अशा अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला, बरोबर की नाही? म्हणून त्यांच्या या अभ्यासाने त्यांना एक कुशल योद्धा आणि दूरदृष्टीचा राजा, बघा खरंच ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं. म्हणून अभ्यास हा केवळ परीक्षेपुरता नसावा, तर तो व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे, हे पाहून आपण अभ्यास केला पाहिजे. कारण ज्ञान हेच खरं धन आहे, जे आपल्याला समाजात मान मिळवून देत असतं. तुम्ही कितीही जरी पैसा कमवला तरी ते धन उपयोगी नाही आहे, परंतु तुम्ही काय करत आहात हे महत्त्वाचं, हे लोक पाहत असतात. म्हणून जितका जास्त तुम्ही अभ्यास कराल, जितकं जास्त तुम्ही वाचाल, तितकी जास्त प्रगती आणि तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल. म्हणून समर्थ म्हणाले ना, अभ्यासामुळे आनंद वाढतो. आपण लहान मुलांना, लहान मुलींना बघा, आपण बोलत असतो, अरे अभ्यास कर, नापास होशील. आता अभ्यास कर म्हटलं तर ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल, जाणून बुजून काय करणार, आपल्या समोर पुस्तकं धरणार आणि परत आहे ते ठेवणार. मग आपण काय विचार करणार, अरे आपण एवढं सांगतोय खरं, परंतु अभ्यासाकडे लक्ष असणं गरजेचं आहे. जेव्हा त्या मुलाचं, त्या मुलीचं बघा प्रत्यक्षपणे लक्ष लागेल ना, तेव्हा सांगायला लागणार नाही. त्या अभ्यासाची गोडी लागली पाहिजे, बरोबर नाही? म्हणजे समर्थ म्हणाले, आपल्याला एखाद्या पदार्थाची चव जशी आपल्या जिभेवर बघा रेंगाळत असते, आपल्याला एखादा पदार्थ खावासा वाटतो, हवासा वाटतो, तेव्हा आपण बघा आपल्याला मन कशातही लागत नाही, कारण का मला ती गोष्ट हवी आहे. तसंच अभ्यासाची गोडी, शिक्षणाची गोडी आपली जर उत्तमाची असेल ना, तर आयुष्यात आनंद हा द्विगुणित तर होणारच,
म्हणजेच उत्तम प्रकारे कार्यक्षमतासुद्धा आपलं वाढेल आणि त्याचप्रमाणे मनाला आनंद, समाधान नक्कीच प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.